छत्रपती राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या शहर कार्याध्यक्षपदी राहुल गायकवाड यांची निवड. युवा पिढीला चळवळीत सक्रिय होण्याचे केले आवाहन. राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या शहर कार्याध्यक्षपदी राहुल शिवप्रसाद गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठानचे पदाधिकारी जगदीश ओहळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार लांडगे, बाळासाहेब मसलखांब, नरेंद्र कांबळे, महादेव आबोटे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नियुक्तीनंतर बोलताना शिवप्रसाद गायकवाड म्हणाले की प्रतिष्ठानने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो. माझ्यावर सोपवण्यात आलेल्या पदाची जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन. सर्वांना सोबत घेऊन प्रतिष्ठानची सामाजिक चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहीन. तसेच युवा पिढीने सामाजिक कार्यात आणि परिवर्तनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन त्यांनी केले. राहुल शिवप्रसाद गायकवाड यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी स्वागत केले असून सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. भाऊ, नुकतीच तुमची राजर्षी शाहू महाराज प्रतिष्ठानच्या शहर कार्याध्यक्षपदी निवड झाली. नेमकं या संघटनेचं कार्य काय आहे आणि या संघटनेविषयी काय सांगाल? राजश्री छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठान ही गोरगरिबासाठी झटणारी प्रतिष्ठान आहे आणि आम्ही चळवळीत जी काय होईल ती कार्यक्रम घेणार आहे. म्हणजे महापुरुषाची जयंती असेल किंवा इतर काही शालेय उपयोगी वस्तू देणारा असेल तर आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत. आता तुमची निवड झालेली आहे शहर कार्याध्यक्षपदी. इतर तुमची कार्यकारिणी तुम्ही नेमली आहे का? नेमणार आहे आम्ही. सध्या मला आत्ताच नियुक्तीपत्र दिलेलं आहे कार्याध्यक्षपद. मग त्या निमित्ताने मी सर्व पदाधिकारी गोळा करण्याचा प्रयत्न करेन आणि आपला कार्यक्रम पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. आता तुमच्यावरची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे शहर कार्याध्यक्षपदाची. त्या निमित्ताने इतर जे पदाधिकारी आहेत, आता तुम्ही शहरातले निवडणार आहात की ग्रामीण भागामधले? शहरातले, ग्रामीणमधले जी इच्छुक असेल त्यांना आम्ही नेमण्यात इच्छुक आहे. या संघटनेच्या मार्फत नेमकं काय काम चालतं? म्हणजे नेमकं गोरगरिबाचे जे आधार कार्ड असतील, कुणाला कळत नसतील, पॅन कार्ड असेल, काही बी अडचणी असतील ग्रामीणमधल्या लोकांना कळत नाही, ते आम्ही त्यांना कळून त्यांचं काम विविध शासकीय योजनांचा लाभ जे आहे लाभ देण्यात येईल. ठीक आहे. आता तुमची तर शहर कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे. तुम्हाला प्रथमतः शुभेच्छा आमच्या चॅनलच्या वतीने. आणि आता इतर जे सदस्य जोडणार आहेत तुम्हाला, त्या सदस्यांना, त्या लोकांना काय आवाहन कराल, काय सांगाल? त्या युवा पिढींना माझं एवढंच सांगणं आहे की चळवळीत या, चांगलं समाजकार्य करा, राजकारण करू नका. जेणेकरून राजकारणामुळं बळी जातो इतर गोरगरिबाचा. समाजकारण करा. समाजकारणामुळं काय होतं, इतर लोक जोडले जातात, युवा पिढी जोडली जाते, चांगलं कार्य होते, नाव निघते, सर्व आपल्या चांगल्या हातून चांगलं सुखकर्म घडवू शकते.